विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो आजचा आपला हा मंडप चांगला मंडप दिलाय, मोठा मंडप दिलाय. या मंडपाला कोण आहे हो? जवळ भोसरी गाव आहे. भोसरीकर श्री अंबादास पाटील लहरे, श्री अंबादास पाटील लहरे भोसरीकर, श्री अंबादास पाटील लहरे भोसरीकर. भोसरी गाव जवळ आहे इथं. श्री अंबादास पाटील लहरे आडनाव आहे, भोसरीकर. तसा बेटाजवळ आहे त्यांचं गाव आहे, पिंपळगाव, नगिना पिंपळगाव. तिथलचे लहरे आहेत पण आहेत भोसरीला. ते मंडप प्रत्येक वर्षाला देतात. याही वर्षी चांगला मंडप दिला, सुंदर दिला, मोठा दिला. सावली फार चांगली झाली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी होतो आम्ही. श्री ढवाळेकर गोकुळ साहेब एक ढवाळ्याचे, ते नेहमीचेच आहेत. इथं आहेत, बेटात आहेत, पुण्यतिथीला आहेत. ते आम्हाला बेटामध्ये नेहमी देतात. आणि इथे पाटील लहरे भोसरीकर, श्री अंबादास पाटील लहरे आडनाव लहरे, अंबादास पाटील लहरे भोसरीकर. भोसरी गाव इथे जवळ रस्त्याला आहेत आपल्या तिकडचे, नगिना पिंपळगावचे. श्री अंबादास पाटील लहरे भोसरीकर यांची पुन्हा पंगत आहे. पंगत कधी? त्रयोदशीला परवा, त्रयोदशीला परवा काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी त्यांची भोजनाची पंगत आहे. पुन्हा लहरे पाटील यांची, श्री अंबादास लहरे भोसरीकर यांची परवाच्याला पुन्हा काल्याच्या दिवशी भोजन पंगत आहे. भोजन पंगत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजची एकादशी पंगत चांगली झाली, मोठी झाली. श्री भाऊसाहेब पाटील ठोंबरे वैजापूरकर. तसे ते पुरणगाव आहे, गंगेच्या गाठी बेटाजवळ पुरणगाव आहे. गंगेच्या गाठी बेटाजवळ पुरणगाव आहे, पुरणगावकर. पण राहतात वैजापूरला, राहतात वैजापूरला. मोठे ते पुढारी, चांगला माणूस आहे. श्री भाऊसाहेब पाटील ठोंबरे पुढारी माणूस आहे काँग्रेसचे, आणि चांगला माणूस आहे. औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत श्री भाऊसाहेब पाटील ठोंबरे. त्यांची आज एकादशीच्या फराळाची पंगत आहे. श्री भाऊसाहेब पाटील ठोंबरे पुरणगाव वैजापूरकर, पुरणगाव वैजापूरकर यांची एकादशी पंगत झाली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवमी अंबादास पाटील लहरे यांनी मंडप दिलाय आणि पुन्हा त्रयोदशीला भोजन आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अंबादास पाटील लहरे आहेत आपल्या इकडचे, किरतपूर पिंपळगावचे, आणि इथं भोसरीला राहतात. तेव्हा ते मंडपही देतात आणि भोजन पंगतही देतात. धन्यवाद. विठ्ठल. आणखी काय? हो सांगितलं ना, डवाळ्याचा गोकुळ, डवाळ्याचे गोकुळ साहेब, डवाळ्याचे गोकुळ साहेब. त्यांचा मंडप कुठेही असतो, केव्हाही असतो. इथंही आहे, बेटातही असतो. डवाळ्याचे गोकुळ साहेब यांचा मंडप आहे. हो इथं आहे आणि बेटातही नेहमी असतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ.
या जगात ब्रह्मांडात अनेक व्यक्ती आहेत, सामर्थ्य संपन्न पूर्वी झाले, आजच्याही काळात असतील कोणी जे जगात असतील ते. काही व्यक्ती फार समर्थ असतात, जगाला हादरा देऊ शकतात, असे समर्थ असतात. जसा उदाहरणार्थ हिटलरनं सगळ्या जगाला हादरा दिला होता. त्याचं सगळं काम चांगलं होतं म्हणून आपण उदाहरण घेत नाही. हादरा देणारे माणसं, तसं वाईट काम करू नये, करावं चांगलं काम. आणि चांगलं म्हणजे सगळ्या जगाचं कल्याण हित ज्यात आहे ते काम म्हणजे चांगलं काम. विठ्ठल हो, बाकीच्या लोकाला जगाचं काय काम होणार आहे, काय हित होणार आहे? जग हे स्वार्थी आहे, जग स्वार्थी आहे, माणसं स्वार्थी आहेत. परार्थी कोण आहे, परोपकारी कोण आहे? तुका म्हणे ऐसे परोपकारी, तुका म्हणे ऐसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोळे माझे, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. हो संत, आम्ही वैकुंठ वासे, आम्ही आलो याचे कारणाचे, बोलेले जरूसे, दारू संताचे मारण, दारू संताचे मारण. तुकाराम महाराज सांगतात आम्ही वैकुंठवासी. इथं कशाला आले? उपकारा करता. उपकार हीन दीन जे लोक आहे तिथं, बाकीचे उपकार नव्हे, काही उपकार करता येतात. करावेत माणसानं उपकार. कोणालाही हात द्यावा, बुडत्याला हात देऊन वर काढावं, चिखलात रुतला असेल तर बाहेर काढावा हात देऊन. नेहमी परोपकारी असावं. फार समाधान आहे परोपकारामध्ये. लोकांवर उपकार करावेत, लोकांची सेवा करावी, लोकांचं काम करावं. जर घडेल आपल्याला तर, न घडल्यास सोडून द्या. निदान अपकार तरी करू नये. विठ्ठल जगामध्ये दानशून आहेत, उपकारी आहेत, अमुक आहे, ढमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, पुष्कळ आहेत. संतांच्या बरोबरीला कोणी उपकारात बरोबरी करू शकत नाही. संत म्हणजे संत. संत हे देवापेक्षा परोपकारात श्रेष्ठ आहेत.
परोपकारात देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. देवता आहे, देव समर्थही आहे. समर्थाला काय अवघड आहे, काय करता येत नाही. सगळं करता येतं. ज्याला अवघड काही नाही त्यालाच तर समर्थ म्हणावं. आणि समर्थ असा भगवान आहे ना ब्रह्मांडात. वैकुंठात आहे म्हणतात, कैलासात आहे म्हणतात, स्वर्गात तर भले खूप देव आहेत, इंद्रादिक देव, कुठेही देव आहेत. आपला परब्रह्म परमात्मा पांडुरंग विठ्ठल हा सर्व व्यापक असून आणि आहे. आमच्या संतांचं ध्येय म्हणजे पांडुरंग आहे ना. हो, पांडुरंगाचा अवतार जगाला दर्शन देऊन सुखी करण्याकरता आहे. आणि त्याच पांडुरंगाचा अवतार म्हणजे आमचे ज्ञानेश्वर महाराज. लोपले ज्ञान जगे तेज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. कैवल्य मोक्ष. मोक्षाची सोडी बांधी करी, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देत. असे ज्ञानेश्वर महाराज आहेत. भक्तीच्या मार्गानं सगळ्या जगाला देत निघाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, बांधली सोडीत उडाली काडीत, साकडी फिडीत आरताची या. बांधले ते त्यांना सोडतात, बुडाले ते त्यांना काढतात. जे संकटात अडचणीत आहे त्यांची आरती इच्छा पूर्ण करतात, नाहीसे करतात. असे संत महात्मे आहेत महाराज. आणि एवढ्याच करता अशा सर्व संता म्हणजे आमचे ज्ञानेश्वर महाराज. फिटो विवेकाची वाणी. विवेक त्याची वाणी म्हणजे उणीव कमतरता. फिटो म्हणजे नाहीसे हो. विवेकाची उणीव नसावी, कमतरता नसावी. विवेक आत्मानात्म विवेक. परमार्थाचा विवेक विचार, परमार्थाचा विचार. काय ज्ञानेश्वरी आहे. गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी. अभंग आहेत, अमृतानुभव आहेत. चांगदेव 65. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दारी मग ग्रासू प्रगटला करी. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. प्रगटना लपाला असे न खोमता जो. चांगदेव महाराजांच्या सारख्यानं उपदेश केला. 65 ओव्यात 65. ज्ञानेश्वर महाराज. रुक्मिणी माता, विठ्ठल पंत,
या माता पित्यांच्या उदरी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठरले, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठरले, जगी सूर्य तैसे प्रकाश निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई ब्रह्मणश्चित कला, ज्ञानेशो भगवान विष्णुर निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मण कला. काय परिस्थिती बिघडली भारताची, महाराष्ट्राची. मच्छेंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथ महाराजांचा विठ्ठलपंतांचा काही संबंधही आला होता. काय गहिनीनाथ महाराज असतील, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार स्वजाविले, गहिनी नादिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला दुरामुते. आदिनाथ भगवान शंकर, भगवान शंकराची ही परंपरा आहे. आदिनाथ पंथ, नाथ पंथ, आनंद पंथ, वारकरी संप्रदाय, भागवत धर्म, भागवत संप्रदाय. भगवान शंकरापासून आदिनाथ संप्रदाय, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, महेंद्र दयाचा, महेंद्र दयाचा, महेंद्र दयाचा, महेंद्र दयाचा. अशा परंपरेनं गहिनीनाथ महाराजांकडून निवृत्तीनाथ महाराजांना, निवृत्तीनाथ महाराजांनीच ज्ञानेश्वर महाराजांना हा बोध केला. आणि हा बोध ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या द्वारे सगळ्या जगाला दिला महाराज. नाही तर परमार्थ म्हणजे काय, देव म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय कळत नव्हता. संस्कृत मध्ये भांडार खूप, ज्ञानाचं भांडार, पण संस्कृत भाषेत
संस्कृत कोणाला कळतंय हो? सगळं ज्ञान भांडार संस्कृत मध्ये, संस्कृत तर कोणाला कळत नाही. 4 असतील, 4 सगळ्या जगाला कसे पुरे पडतील? मग जगाला काही कळे ना, परमार्थाचा अंधार. लोपले ज्ञान जगे, येत नेणती कोणी, ज्ञानच नाहीये. कशात कल्याण, कशात हित पारमार्थिक, काय करावं? मग कोण कोणीकडे, कोण कोणीकडे, कोण कोणीकडे धर्मांतर. इतर धर्मात ते लोक ओढू लागले, हेही जाऊ लागले, काही कळे ना म्हणून. परमार्थ म्हणजे काय करावं? म्हणून हे संस्कृत मधलं भांडार सगळं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी. तीरे संस्कृताची गहने, संस्कृत भाषेचं हे तीर आहे. घन म्हणजे अवघड. एखादी नदी वाहते, पाणी खूप खोल आहे, थडी आहेत, त्या थडीवरून डगरीवरून खाली उतरताच येत नाही, पाणी आहे खोल. तसं संस्कृत मध्ये ज्ञान आहे, या संस्कृत मधून आज त्या ज्ञानापर्यंत पोहोचता येत नाही. मग नदी वाहते पण तीर आहे, थडी आहे, गहन आहे, अवघड आहे. मग कोणीतरी एखादा शाणा त्या थडीला पायऱ्या करतो, पायऱ्या, घाट. पंढरीला किती घाट आहे? चंद्रभागेला घाट तयार करतात. घाट, घाटावरून माणसांना पाणी सहज चांगल्या रीतीने घेता येतं. तसं संस्कृत भाषेमध्ये सगळं अडकलेलं. या संस्कृत भाषेचे हे तीर कठीण. आज जे ज्ञान आहे तिथपर्यंत पोहोचता येत नव्हतं, हे तीर सपाट केले, तोडले, पायऱ्या केल्या तिथं. म्हणजे संस्कृत गीतेवरती मराठी भाषा म्हणजे पायऱ्या झाल्या. जा ना आता. ज्ञान गीतेत जे सांगितलंय ते मराठी भाषेत, ज्ञान पाणी आता मराठी भाषेतून. हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. तीरे संस्कृताची गहने, तोडून मराठी शब्द सोपाने, रचली धर्म निधाने, श्री निवृत्ती देवे. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचं त्या निवृत्तीनाथ महाराजांवर असं प्रेम आहे की त्याला काही ताळमेळ नाहीये. भावा भावाचं प्रेम, राम लक्ष्मणाचं प्रेम. त्या राम लक्ष्मणाचं प्रेम असेल, आणखी कोणाकोणाचं असेल, ज्ञानेश्वर महाराजांचं निवृत्तीनाथावरती जे प्रेम आहे त्याला काही ताळमेळ नाही हो. त्या प्रेमाला आज असतात भाऊ भाऊ पाहतो, घटका बरोबरी असतात, घटका बरोबर पुन्हा एकमेकाचं काय बिघडतं, थोडासा काय स्वार्थ इकडं तिकडं झाला की एकमेकाला भांडायला लागतात. सगळे भाऊ भांडतात, कट्टर वैरी होतात भाऊ. भावात प्रेम असावं. एका मातेच्या उदरी जन्म घेतलाय, प्रेम असावं. काय ते ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेम. निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज शंकराचा अवतार, ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार, सोपान काका ब्रह्मदेवाचा अवतार, आणि मुक्ताबाई माया चितकला. विठ्ठल विठ्ठल. ओ काय यांचं वय, काय वय, अल्प वयामध्ये कायच्या काही करून टाकलं ह्या लोकांनी. अहो याच्यावरूनच सामान्य माणसं नाहीत असं सिद्ध होतं ना हो. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी 16व्या 19व्या वर्षी, 16व्या म्हणा 19व्या वर्षी म्हणा,
अमृतानुभव ग्रंथ 21व्या वर्ष वयाचे ते गेले निघून. जिवंत समाधी आहे ना महाराज. अशा करता जिवंत समाधी घेतले, काही कळायला मार्ग नाही. काय कळायला मार्ग आहे? त्यांची इच्छा. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्याचा. समर्थ मनात आलं, भगवान मनात आलं, समर्थाच्या मनात आलं. ज्ञानेश्वर महाराजांचं काय वय, ज्ञानेश्वरी रचली. अमृतानुभव काय ग्रंथ काढायची पंचायत आहे. यदाक्षरमनाख्येयम् आनंदम् मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी. जयत्याज्ञानमस्तस्मै. अमृतानुभवाच्या आरंभाचे 5 श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मध्ये केले. ज्ञानेश्वरी मराठीच्या ऐवजी ते संस्कृत मध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण केलं असतं. ज्या मराठी ओव्यालेल्या ते स्पष्टीकरण संस्कृत मध्ये केलं असतं महाराज. पण ते तुमच्या आमच्या करता मराठीतून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रचना केली. विठ्ठल विठ्ठल ओ ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका. वर्णी गेली गीतेची टीका, वर्णी गेली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. चालविले जड भेंते, चालविले जड भेंते. हरली सांग याची भ्रांती, हरली सांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती, मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजाला गुरु मानतात. गुरु गुरु सेवे लागे जाण, शरणले साधकाचे मायबाप साधक परमार्थातला. अव्यवहारात तर पुष्कळ आहेत हो मायबाप. जन्मदाते मायबाप आहेतच. ते नसलं तर कोणीही इकडचे तिकडचे मायबाप भेटतात. त्या वेळेला काका मामाही मायबाप होऊन जातात. व्यवहारात पुष्कळ, परमार्थात अवघड आहे. अवघड परमार्थाचा उपदेश करणारे फार अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं काय वय होतं? त्या
त्यांनी सगळा मराठी भाषेतून तुमच्या आमच्या पुढं परमार्थ ठेवलाय. गीता कळते, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी फार महत्वाचा ग्रंथ आहे. गीता संस्कृत कळत नाही, ती गीता म्हणजे कळण्याकरता ज्ञानेश्वरी आहे. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दिले.